नमस्कार, मी हुमा सय्यद. माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. नोकरीचे आमिष दाखवून शेतकरी कुटुंबाला 5 लाखांचा गंडा. पोलीस अधीक्षक यांनी 420चा गुन्हा दाखल करण्याचा दिलेल्या आदेशाला जामखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक व कॉन्स्टेबल यांनी दाखवली केराची टोपली. 5 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याने शेतकरी शिंदे कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अहमदनगर जामखेड येथील सदाफुले वस्ती येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील अलका नामदेव शिंदे हे असून यांच्या मुलाला नोकरीला लावून देतो म्हणून 5 लाखांची फसवणूक केल्याने आरोपींवर 420चा गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले. देखील जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे यांनी आदेशाला केराची टोपली दाखवून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असून गुन्हा दाखल करण्यास टाळमटाळ करीत असल्याने शिंदे कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी अलका शिंदे, विठ्ठल कदम, हिम्मत शिंदे, रजना शिंदे यादी पुढे निवेदनात म्हणाले आहे की उपोषणकर्ते अलका नामदेव शिंदे, पती विठ्ठल किसन कदम व मुलगा सौरभ विठ्ठल कदम आम्ही एकत्र राहत असून मुलगा सौरभ कदम यांचे पदवीधर शिक्षण झाले असून तो जामखेड येथे ग्रामीण रुग्णालय येथे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी फसवणूक करणारे अण्णासाहेब उर्फ श्रीकृष्ण आदिनाथ सावंत, यासीन हुसेन शेख, विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत म्हणाले की नोकरी कायमस्वरूपीचे काम करून देतो, 15 लाख रुपये द्या. सुरुवातीला 5 लाख रुपये द्या व नोकरीचे काम झाल्यावर त्वरित 10 लाख रुपये रक्कम द्या असे म्हणाले. व आमची मंत्रालयामध्ये खूप ओळखी आहेत व मंत्र्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले आहे. मंत्र्यांचे पीए माझे मित्र असून आम्ही यांच्या पहिले अनेक जणांना नोकरी दिलेली आहे. त्याप्रमाणे तुमचं काम करून देऊन व मुलगा सौरभ याने घरात कुठलीही कल्पना न देता आई वडिलांना 5 लाख रुपये पाहिजे असा हट्ट धरून 5 लाख रुपये घरातून घेतले व विठ्ठल सावंत यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात RTGS ने पाठवले. त्यानंतर घरच्यांनी विचारले की पैसे काय केले. सौरभने सांगितले की वरील तिघांनी मिळून माझी फसवणूक केली आहे. त्यांनी मला नोकरीचे खोटे आमिष दाखवून माझ्याकडून 5 लाख घेऊन माझी फसवणूक केली आहे. त्यानंतर माझे पती व सौरभ या दोघांना अण्णासाहेब आदिनाथ सावंत यांच्या घरी पाठवले असता तुम्ही आमचे नोकरीचे काम केले नाही, माझे 5 लाख रुपये घेतलेले परत द्या अशी पैशाची मागणी केली. त्यावेळेस अण्णासाहेब सावंत हे शिंदे यांच्या अंगावर मारण्यास धावून आले व त्या दोघांना शिव्यागाळ्या केली व सावंत म्हणाले की परत माझ्या दारात पैसे मागायला आल्यास तुम्हा दोघांना जिवंत ठेवणार नाही व तुम्हाला मी तुमचे 5 लाख रुपये परत देणार नाही. काय करायचे ते तुम्ही करून घ्या. तुमचे 5 लाख मी विठ्ठल व यासीन यांनी वाटून घेतलेले आहे. माझ्या जामखेडमध्ये मोठ्या लोकांसोबत ओळखी आहेत. माझे सासरे व माझा मेहुणा जामखेड न्यायालयामध्ये वकील आहेत. माझे कोणीही काही करू शकत नाही असे म्हणाले व आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही व पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळेस पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गुन्हा दाखल होत
नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू करण्यात आलं आहे. वरील तिघांवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. मी अलका नामदेव शिंदे, राहणार जामखेड. माझ्या मुलाची 5 लाख रुपये घेऊन नोकरीला लावतो म्हणून 5 लाख रुपयाची जी फसवणूक केलेली आहे, तरी ही फसवणूक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा सावंत, लोकमतदान पेपरचे यासिन शेख आणि विठ्ठल सावंत या तिघांनी संगनमताने फसवणूक केलेली आहे. सावंत यांनी माझ्या मंत्रालयामध्ये ओळखी आहेत, मंत्र्यांची पी माझी ओळखीचे आहेत, त्यांचे जवळचे संबंध आहेत. असे मुलाला प्रभावित करून त्याला खोटे आमिष दाखवून त्याच्याकडून मी शासकीय नोकरी लावतो म्हणून जे 5 लाख रुपये घेतलेले आहेत, तर 5 लाख रुपये घेऊन कुठलंच काम केलेलं नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आम्ही 14/4/24ला पोलीस स्टेशनला गेलो. पण 14/4 पासून 6/6पर्यंत कुठलीच दखल घेतलेली नाही. नंतर आम्ही SP साहेबांकडे 6/6ला आलो आणि SP साहेबांनी प्रत्यक्षात सांगितलं की गुन्हा दाखल करा, तरी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेलाच नाही. आणि या तिघांनी जी अमानुष फसवणूक केलेली आहे, तर त्या फसवणूक केलेली आहेच, परंतु आमचे जे 5 लाख रुपये घेतलेले आहेत तरी त्वरित या तिघावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि गुन्हा दाखल करण्यामध्ये जी टाळाटाळ झाली त्यामुळे गुन्हेगारांना हे प्रोत्साहन मिळतं, तरी त्वरित गुन्हा दाखल करून आमचे 5 लाख रुपये मिळावेत, अन्यथा आमचं हे आमरण उपोषण चालूच राहील. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कोणची त्यांच्यावर कारवाई केली नाही का? तेच ना, मग मी सांगते ना, 14/4 पासून आजपर्यंत कुठलीच गुन्हाच दाखल झालेला नाही ना. आणि गुन्हेगारांना प्रत्यक्षात वाचवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही कवर उपोषणला राहणार आहे? आमचं जर आज गुन्हा दाखल झालाच नाही किंवा आम्हाला जर कुठलं जर पत्र त्वरित असं ठोस असं मिळालंच नाही, तर आमचं हे उपोषण चालूच राहील. 14/4/2024 पासून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही गेलेलो असताना सुद्धा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जाणून बसून गुन्हा दाखल केलेला नाही. तरी त्याच्यामुळे आज माझ्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे. तरी त्वरित आणि 6/6ला आम्ही SP साहेबांकडे गेलेलो असताना SP साहेबांनी त्वरित आदेश दिला होता की याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तरी आजपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. तरी अशा ज्याच्यामुळे मला उपोषणाला बसण्याची वेळ आली. प्रत्यक्षात 5 लाखाचे सर्व पुरावे असताना सुद्धा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. तरी गुन्हा दाखल का करून घेतला जात नाही आणि का केला नाही, कोणी केला नाही, अशा PIवर त्वरित कारवाई करण्यात यावी ही माझी आग्रहाची विनंती. आणि मला त्वरित न्याय द्यावा अशी मला कलेक्टर साहेबांना. 2.5 महिने चक्र मारून सुद्धा सर्व पुरावे असून देखील सुद्धा गुन्हा दाखल केला जात नाही, तरी अशा PIवरती त्वरित निलंबनाची कारवाई होईल. जामखेड येथून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे. कारण आम्हाला या ठिकाणी वरील बोर्डावरील 3 आरोपीने या ठिकाणी आम्हाला 5 लाखाला फसवलेलं आहे. आमच्या मुलाला परमनंट नोकरीला लावून देतो असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या मिसेसकडून RTSद्वारे म्हणजे 5 लाख रुपये घेतलेले आहेत. आणि ते आम्ही मागायला गेलेलो असताना महिनाभराने मागायला गेलो असताना आम्हाला त्या ठिकाणी आमच्या अंगावर धावून आले आणि त्याचबरोबर थोबाडीत मारू म्हणले, माझे गुंडा संबंधले, तुम्हाला खलास करून टाकू, जामखेडमध्ये राहू देऊ नाही, अशा पद्धतीने आमच्याशी बात म्हणजे त्यांनी बोललेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेलो होतो 14/4/24ला, परंतु त्यांनी गुन्हा दाखल करून म्हणजे अर्ज घेतला नाही, कर्जतला पाठवला. उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्यातर्फे नंतर मग पुन्हा जामखेड या पोलीस स्टेशनला अर्ज आला. त्यानंतरही आम्ही जवळजवळ 3 महिन्यापासून कंटिन्यू चक्रा मारत राहिलो, पण त्यांनी या ठिकाणी काहीच. आमच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा.